थांब तिथेच. एकही पाऊल पुढे टाकू नकोस. किती निर्लज्ज आहेस का तू. तुला हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं कळलं नाही. विलासदारांच्या घरात तुला जागा नाहीये. चल निघ. चला फायनली आता या घरात शांतता असणार आहे. दादा तुझ्याशी बोललाय कळलं नाही का तुला. निघ निघ. मी हात जोडते. मला काही दिवस इथे राहू द्या. विराजसला माझी गरज आहे. ए तुझ्यासारख्या अनाथ अनावरस रस्त्यावरच्या कोणाची गरज नाहीये माझ्या मुलाला. त्याचा बाप समर्थ आहे. तू देख. वहिनी वहिनी बघ आता दादा तिला बाहेर काढतोय ना तर आपल्या विराजसवर कसं खपवतीये सगळं ते. काय गे मला खरं सांग या घरची श्रीमंती तुला तुला या घरातून जाऊ देत नाही ना. स्वार्थी कुठली. आणि काय ग विराजसची काळजी असं कशाला दाखवतेस. का नाटकं करतेस. कारण जर का तसं असतं ना तर ही वेळ आलीच नसती त्याच्यावर. असावरी नुसती बोलत काय बसलेस. सुमित तिचा हात धर आणि कार तिला बाहेर. मीच काढते. प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. माझ्यासाठी नाही पण विराजसाठी तरी मला राहू दे ग. प्लीज आता त्याला गरज आहे ग माझी. चल ग निघ तू. सोडा तिला. वहिनी अगं राहू दे ना तिला इथे. काय बोललात. मी आपल्या विराजसची आताच अवस्था बघून आले. त्याची अवस्था खूप वाईट आहे. त्याची अवस्था आणखी बिघडायला नकोय हो. त्याला राधाची खूप गरज आहे. तो सारखं राधा राधा करत. अगं वहिनी हिच्यामुळे हिनं जादू केले आपल्या विराजसवर आणि म्हणूनच हिला या घरातून आकलून द्यायला हवं. चल ऐका ना ऐका ना. हो मी हात जोडून पाया पडते तुमच्या. थांबवा तिला. आता फक्त मला माझ्या मुलाच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाहीये. राधा श्वास आहे हो त्याचा. त्याने ध्यास घेतलाय राधाचा. आणि आपल्याला आपला मुलगा लवकरात लवकर बरा होणं जास्त महत्वाचं आहे ना. मग आपल्या मुलासाठी आपल्या विराजासाठी प्लीज तिला थांबू दे ना इथे. खरंच खरंच राधाची त्याला खूप गरज आहे. थांबवा तिला. थांबवा तिला. विराजस बरा झाला की मी निघून जाईन. साहेब विराजस बरा झाला की मी स्वतःहून इथून निघून जाईन. माझ्यामुळे त्याला आणखी नुकसान नाही होणार. फक्त तो बरा होईपर्यंत मला इथे राहू द्या. विराजसाठी. विराजस बरा झाल्यावर त्या क्षणी इथनं निघून जायचं. परत आपला चेहरा सुद्धा त्याला दाखवायचा नाही. कळलं.
हा आई बोल. विजेंद्र राधाला घराबाहेर काढतोय. हा तो असं का करतोय? आई मी तुला नंतर फोन करतो, सगळं व्यवस्थित सांगतो. तू राधाची काळजी घे, तिला सांभाळ तू. आणि हा पण ते दादानी तिला असं अचानक. राधाने विराजस बरा होईपर्यंत थांबण्याची परवानगी मागितली आहे. नक्की काय झालं विराजसला? तिच्या बोलण्यावरून वाटलं की काहीतरी गंभीर आहे. मला सांग ना, विराजस कसा आहे? अरे सांग ना. जीवाला अगदी घोर लागलाय. किती लागलाय त्याला? मला बघायचंय त्याला. तू ताबडतोब मला घ्यायला ये बरं. मी आता घरी नाही बसू शकणार. आई तू शांत हो. कशी शांत हो? तू बोललास का विराजस बरोबर? नाही बोलता येत नाहीये पण. तो बेशुद्ध आहे का? आई तू नको काळजी करू, सगळं ठीक होईल. आपला विराजस लवकर बरा होईल. तू शांत हो, सगळं व्यवस्थित होणार आहे. नको काळजी करूस तू. मला घेऊन जाणार आहे त्याच्याकडे. आई खूप दगदग होईल ग तुझी. विराजस बिराजदारांचे नातेवाईक तुम्ही? आई एक मिनिट. डॉक्टर साहेब नमस्कार. मी विराजसचा काका. काय झालंय? आम्ही त्यांना ICUत शिफ्ट करतोय. पुढचे 24 तास त्यांच्यासाठी क्रिटिकल आहेत. काही सांगता नाही येत. डॉक्टर असं नका बोलू प्लीज. तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. आमच्या विराजसला वाचवा डॉक्टर. वी आर डुईंग आवर बेस्ट मिस्टर बिराजदार. पण ते रिस्पॉन्ड नाही करत आहेत ट्रीटमेंटला. आमच्या हातात जेवढं आहे तेवढं आम्ही केलेलं आहे. बाकी आता सगळं देवाच्या हातात. राधा, काय झालं आजी? बोला नाही, काय झालंय? गंभीर अवस्था आहे. आता सगळं देवाच्या हातात आहे. आजी काय झालंय? परिस्थिती गंभीर आहे. आता सगळं देवाच्याच हातात आहे. नाही, माझ्या मुलाला काहीच होणार नाही. राधा, वाचव ग जीव माझ्या मुलाचा. माझ्या विराजसचा जीव वाचव. त्याने तुझाच ध्यास घेतलाय ग. आज तो मृत्यूच्या दारात उभा आहे. डाळ बनून त्याचा जीव वाचव. राधा, माझ्या मुलाचा जीव वाचव प्लीज. राधा, काय ग तुझं? मला विराजसाठी प्रार्थना करायची. नाटकं बंद कर तुझी. तुझ्यामुळे एकतर विराजस मरायला टेकलाय. आता कशाची नाटकं करतेस? आणि असं खोटं बोलणाऱ्यांचं देव तरी ऐकतो का? आत्या, मला देवाजवळ प्रार्थना करू द्या. माझं व्रत. एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. निघ.
राधा लवकर ये गाडी. विराजस विराजस डॉक्टर हा रिस्पॉन्ड का करत नाहीये. तुम्ही जरा बाहेर बसता का? पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, आम्हाला जरा प्रयत्न करू द्या ना. हां प्लीज बाहेर बसा. तुम्ही तर म्हणाला होतात ना सगळं काही नीट आहे म्हणून. हे बघा डॉक्टर, माझ्या मुलाला जर काही झालं ना सोडणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. विराजस अहो प्लीज, मी हात जोडतो तुम्हाला, तुम्ही जरा बाहेर बसा ना. पेशंट क्रिटिकल आहे, आम्हाला आमचं काम करू द्या. अपशकुनी आहेस तू. माझ्या मुलाच्या आजूबाजूला सुद्धा तू नकोस, कळलं? तिथे डॉक्टर त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये लुडबुड करायची नाही. हा त्याची केलीस ना तेवढी अवस्था खूप झाली. साहेब मी विराजस. नाव घेऊ नकोस त्याचं. लायकी तरी आहे का तुझी? खबरदार खबरदार जर आत केलीस तर. हा हो पण आपल्या विराजसला गरज आहे ओ राधाची. काही गरज नाहीये. मी त्याचा बाप आहे, समर्थ आहे त्याची काळजी करायला. मला ही मुलगी इथे नको आहे. देवी आई, मी तुझ्या समोर पदर पसरते, माझ्या कुंकवाचं रक्षण कर ग. विराजस बरा होऊ दे. जोवर विराजस शुद्धीवर येत नाही तोवर मी तुझ्या भोवती हातात कापूर घेऊन प्रदक्षिणा घालत राहणार. दूर दूर चालली आज माझी सावली. दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांज ही उरी गोठली. उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती.
तो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. देवी, माझं सौभाग्य वाचव. आता सगळं काही तुझ्या हातात आहे.
राधा, देवी आईने तुझे हाक ऐकले ग. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे येता झळाया पाऊस वारे साथ तू देशी